अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर परवा आहे अष्टमी. आता दुर्गाष्टमी ह्या वर्षी अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आली आहे आणि नवमी आणि दशमी सुद्धा एकाच दिवशी आली आहे. परत महिलांच्या खूप समस्या आहे की ताई आम्ही कन्या पूजन हे गुरुवारी केलं तर चालेल का? हो, तुम्ही उद्या करू शकता, परवा करू शकता. ताई आम्ही देवीची ओटी गुरुवारी भरू शकतो का? हो, तुम्ही उद्या सुद्धा ओटी भरू शकता. देवीला फुलोरा केव्हा चढवायचा? तर आज दुपारी सप्तमी सुरू झाली आहे आणि उद्या दुपारी म्हणजे गुरुवारी दुपारपर्यंत सप्तमी आहे. मग तुम्ही फुलोरा आज जर तुम्ही चढवला असेल तर हरकत नाही, नाहीतर तुम्ही उद्या सुद्धा फुलोरा चढवू शकता. आता फुलोरा म्हणजे काय हे सगळ्यांना माहिती आहे. जे आपण कडकण्या करतो, काही ठिकाणी कडकण्या केल्या जातात, काही ठिकाणी भरीव फुलोरा असतो. तर तो तुम्हाला आज अर्पण केला तरी चालेल, नाहीतर उद्या केला तरी चालेल. हवन, आपल्याला हवन हे शुक्रवारी करायचं आहे. सकाळी करा, दुपारी करा, तुम्हाला संध्याकाळी करायला जमलं तरी चालेल. तुमची इच्छा तुमच्या मनावर आहे. पण एवढंच आहे की शुक्रवार आणि शनिवार हे 2 दिवस थोडेसे धावपळीचे असणार आहे अर्थात. आणि जर आपलं एवढं सुंदर या 6-7 दिवसात सेवा झाली आहे तर कुळाचार सुद्धा त्याच पद्धतीने झाला पाहिजे. थोडीशी गडबड होईल पण आपण महिला आहोत, आपल्यात खूप शक्ती आहे सगळं मॅनेज करायची आणि आपण ते बरोबर करू. आता शुक्रवारी अष्टमी आहे. अष्टमीच्या दिवशी नवरात्रीतला अष्टमी आणि नवमी हे 2 दिवस खूप महत्त्वाचे मानले जातात. दुर्गा पूजेला आता उद्याला सुरुवात होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं की नवरात्रीचा प्राण मानला जातो अष्टमी आणि नवमी. तुम्हाला भले ह्या 7 दिवसामध्ये काहीही करता नाही आलं, अगदी मासिक धर्मामुळे, सुतकमुळे, काही अडचणींमुळे, पण अष्टमीला ज्या काही तुम्ही सेवा उपाय जे काही तुम्हाला मी सांगणार आहे ते जर तुम्ही गेलं तर संपूर्ण नवरात्रीचं फळ तुम्हाला मिळणार आहे. अष्टमी हा दिवस खूप मोठा आहे आणि योगायोग इतकं चांगलं की अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आली आहे. म्हणून ह्या दुग्ध शर्करा योगाचा आपल्याला भरभरून फायदा घ्यायचा आहे. आता बघा, आपल्याला अष्टमीच्या दिवशी आई भगवतीला नैवेद्य अर्पण करायचा असतो. नैवेद्य कुठला अर्पण करायचा ते तुम्हाला थोडक्यात सांगते. आपल्याला तांबूल, जर आपण जे पान असतं ते कूट करायचं तर त्याचा तांबूल बनवायचा आणि तांबूल आई भगवतीला अर्पण करायचा. त्याच्याबरोबर खीर अर्पण करायची जे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आता आपल्याला तुम्हाला माहिती असेल की अष्टमीच्या दिवशी आई भगवतीने महिषासुराचा वध केला होता. महिषासूर हा एक राक्षस होता. प्रत्येक मनुष्यामध्ये राक्षसी वृत्ती असते. तुमच्यापासून माझ्यापर्यंत असा कुठलाच नाहीये की ज्याच्यामध्ये राक्षसी वृत्ती आहे. मग कधी कधी असं होतं की कोणाचं तरी चांगलं झालं की मनात थोडीशी सद्भावना येते आपली, अरे त्याच बघ ना किती चांगलं झालं. तर ही सुद्धा एक राक्षसी वृत्ती असते. फार कमी लोक असतात की त्यांना कोणाचं तरी चांगलं बघवतं. आपल्या तोंडावर सगळे गोड गोड बोलत असतात पण मागून आपली निंदा नालस्ती करत असतात आणि शेवटी तो एक नजरबाजीचा सुद्धा प्रकार मानला जातो. आई भगवतीने महिषासुराचा वध केला होता. आपल्यालाही आपल्या आयुष्यातली जी नकारात्मकता आहे, जी तामसी वृत्ती आहे, जी राक्षसी वृत्ती आहे त्याचा वध करायचा आहे. आधीच्या काळी तुम्हाला माहिती आहे मनुष्याचा बळी दिला जायचा, नंतर तो प्राण्यांमध्ये आला. पण आपण प्राण्यांचा वगैरे बळी द्यायचा नाहीये, आपल्याला एका फळाचा बळी द्यायचा आहे. ते फळ आहे कोहळा. कोहळा सगळ्यांना माहिती आहे. अमावस्याच्या सेवेमध्ये आपण, तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या घराला, तुमच्या दुकानाला नजरबाधा झाली आहे तर आपण कोहळा तिथे घराच्या वरती किंवा दुकानाच्या वरती आपण लावत असतो, त्याला लटकवत असतो. का बरं असतो? कारण कोहळ्यामध्ये तामसी वृत्ती खेचून घेण्याची खूप जास्त प्रमाणात ताकद असते. एखाद्याची नजरबाधा असेल, काही काही कोहळे असे असतात की घराला लावल्या लावल्या दुसऱ्याच दिवशी तो खराब होतो, अगदी दुसऱ्याच दिवशी. का? तर त्याच्यामध्ये तेवढी नकारात्मकता खेचून घेण्याची ताकद असते. जर तो त्यांची घेऊ शकतो तर आपल्यातली तामसी वृत्ती, आपल्या घरातली प्रत्येकाची, आपल्या काही स्पेसिफिक आपल्यावर नाही, सासू सासरे किंवा नवरा मुलगा मुलगी कोण असेल तुमच्या फॅमिलीमध्ये प्रत्येकामध्ये ती तामसी वृत्ती असते. आणि ह्या कारणांमुळे ना घरात कटकट होणं किंवा आजारपण ह्या बऱ्याच गोष्टीचा उच्छांग मांडलेला असतो. त्याच्यासाठीच आपल्याला आई भगवती समोर कोहळ्याचा बळी द्यायचा आहे. आता कोहळ्याचा बळी म्हणजे काय? आता बळी म्हटलं तर महिलांना खूप घाबरेल, आमच्यामध्ये कोणी केलं नाही. बघा, हा बळी दिला जातो अष्टमीला जेव्हा होम हवन पेटवला जातो. कितीतरी मंदिरात कोहळा असतो. आपल्याला प्रश्न पडतो यांनी कोहळे का ठेवलेले आहे? कोहळे कट करून पार त्याला हळदी कुंकू लावून का ठेवला आहे? त्याचं कारणच आहे की त्यांनी त्या कोहळ्याचा बळी दिलेला असतो. काही ठिकाणी असं असतं ना की म्हणजे जो 4
4 भागाचा रोड असतो ना, 4 ठिकाणी जाणारा रोड, त्याच्या मध्यभागी कोहळे ठेवले जातात आणि आपण मस्त सर्रास चालतो आणि ते आपण ओलांडल्यात जातो. अष्टमीच्या दिवशी कधी किंवा कधीच कोहळा ओलांडायचा नाही. तुम्हाला जरी आता कोहळ्याचा आहुती द्यायची असेल, बळी द्यायची असेल तुम्हाला कोहळ्याची, तरी सुद्धा ती कशी द्यायची ते तुम्हाला सांगते. अष्टमीच्या दिवशी कोहळा आणा. मासिक धर्म सुतक विटाळ करता येणार नाही. अष्टमीच्या दिवशी जाऊन तुम्ही कोहळा आणा. कुठल्याही धार्मिक दुकानात किंवा एखाद्या भाजी बाजारामध्ये तुम्हाला कोहळा मिळून जाईल. कोहळा घरी आणा, तो स्वच्छ धुवा, ओल्या फडक्याने तो साफ करा, घटाच्या समोर ठेवा, आई भगवतीच्या समोर ठेवा. सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही करू शकता, तुमची इच्छा. तो तुम्हाला आपल्या देवासमोर ठेवायचा आहे. ज्यांनी घटस्थापना करू किंवा नको करू, ज्यांनी फक्त देवघरात तो समोर ठेवा, त्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप ओवाळा. आपल्याला आपल्या कुळदेवीला प्रार्थना करायची आहे की ज्या पद्धतीने तू महिषासूर राक्षसाचा तू वध केला, त्याच पद्धतीने आमच्यातला सुद्धा एक राक्षसी माणूस प्रत्येकामध्ये आहे, असं कोणी म्हणू शकत नाही की माझ्यात नाही म्हणून. जरी तुम्ही दाखवता पण तुमच्या अंतरात्म्याला माहिती असतं की हा कोणाचं काही चांगलं झाल्यावर मला काय होतं, किंवा एक जलसी वृत्ती प्रत्येकामध्ये असते. तर आई भगवतीला तीच प्रार्थना करायची आहे की माझ्यातली जी काही तामसी वृत्ती आहे, माझ्या घराण्यातली जी काही राक्षसी वृत्ती आहे, त्याचा तू बळी घे, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आता हळदी कुंकू लावल्यावर तो कोहळा उचलायचा, मंदिरात घेऊन जायचा. कुठल्याही देवीच्या मंदिरात होम हवन जिथे होणार आहे त्या ठिकाणी तो कोहळा घेऊन जायचा. देवी आई समोर त्या हवनासमोर ठेवायचा, तो कट करायचा. आता तो थोडासा तो टणक असतो, अशा वेळेस तो कट कसा करायचा तर तुम्हाला सांगते. नाही पूर्ण कट करता आला तर थोडंसं त्याला म्हणतो ना की सुरीने थोडासा कट होईल, तो की थोडासा तो चिरेल, या पद्धतीने तो तुम्हाला कट करायचा आहे. घरात कट करून मंदिरात घेऊन जाऊ का? आता काय असतं ना, तुम्हाला सांगते, एवढ्या घरात तुम्ही कट करून मंदिरात घेऊन जाण्यापेक्षा मंदिरातच, कुठल्या पण देवीच्या मंदिरात तुम्ही जेव्हा अष्टमीला आपण होम हवनाचे हवन आपण म्हणजे घरात पण हवन करतो, पण आई भगवतीकडे मंदिरात जातो, तिथे हवन चालू असतं, हवन पेटवलेले असतात. त्याच्याजवळ चाकू तुम्ही घरातूनच घेऊन जा. हवं तर तो कोणा तिथे ठेवा, थोडासा कट करा. 2 भाग करता आले तर अतिशोत्तम, नाही तर थोडासा कट करा. तो कट केल्यावर असं म्हणायचं, घरातही म्हणायचं, तिथे गेल्यावर पण म्हणायचं की आमच्यातल्या, माझ्या कुटुंबातल्या सगळ्याची जी राक्षसी वृत्ती आहे, जो तामसीपणा आहे, तो कमी होऊ दे, त्याचा तू बळी घे, अशी प्रार्थना करायची आहे. आणि नंतर आपापल्या घरी यायचं आहे. घरी येताना ही सगळी क्रिया केल्यावर घरी येताना गप्पा टप्पा मारत येऊ नका, शांततेत जा. सगळी जे काही सांगितलं आहे ते करा आणि नंतर तुम्ही घरी या. घरी आल्यावर येण्याच्या आधी बाहेर हातपाय धुवा, नंतर घरात प्रवेश करा. समजलं असेल. आता आधीच एक सांगते, मस्त तो कट करायचा आणि इकडे तिकडे ठेवायचं नाही. जिथे हवनाच्या ठिकाणी बरेच कोहळे ठेवले जातात, तुम्ही बघा, तुम्हाला सापडेल, तुम्हाला मिळेल. आणि बऱ्याच महिलांनी ते केलं आहे आणि बऱ्याच महिलांनी दरवर्षी ते पाहिलं आहे, पण त्यांना माहितीच नव्हतं की हा काय प्रकार आहे. तर तो हा प्रकार आहे. आता कोहळा कापायचा आणि कुठेतरी ठेवायचा असं नाही, कारण कोहळा जर एखाद्याने ओलांडला गेला तर त्याचं नुकसान आहे. आपण कुठली सेवा करताना किंवा कुठले पण उपाय करताना लोकांना त्रास होणार नाही. आपल्याला कुठल्याही लोकांना त्रास न देता किंवा आपली बाधा त्यांना देऊन आपलं कधी चांगलं होणार नाही आहे. म्हणून कोहळा कट केल्यावर तिथेच ठेवा, देवासमोर ठेवा. ते बरोबर ते लोक सेवा झाली की ते बरोबर ते निर्माल्यात टाकून देतील, पण तुम्ही कुठेही टाकू नका. मग झाडाखाली ठेवू का, या झाडाखाली त्या झाडाखाली, असं काहीही नाही. जिथे तुम्हाला व्यवस्थित त्या कोहळ्याचे ठेवलेले असतात तिथे जाऊन आपण ठेवायचं आहे. इकडे तिकडे ठेवू नका आणि कोणीतरी ओलांडल्या जाणार नाही, याची सुद्धा काळजी घ्या. कारण आपल्याकडनं कळत न कळत जर ह्या गोष्टी घडल्या तर कधीही सेवेचं फळ तुम्हाला मिळणार नाही. आणि कोहळा कापायचा फक्त एकच दिवस असतो, तो म्हणजे दुर्गाष्टमी. दुर्गाष्टमी, महाअष्टमी खूप मोठा दिवस आहे आणि ह्या दिवसाचं औचित्य साधून तुम्ही ही सेवा करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं, ताई आमच्या घरात कोणी केली नाहीये, आम्ही करू शकतो का? तर बघा, हे काही वाईट नाही आहे. आपण आपल्या आयुष्यातल्या नकारात्मक गोष्टीची बळी देणार आहात म्हणून हे काही वाईट नाहीये. तुमची इच्छा, माझं काम आहे तुम्हाला सांगणं, तुमच्या घरात नसेल करत, जर तुम्हाला करायचं असेल तर तुमची वैयक्तिक इच्छा, याने काहीही वाईट होत नाही. उलट आपण, जसं मी तुम्हाला सांगितलं की वाईट गोष्टींचाच आपण आहुती बळी देणार आहोत. बाकी तुम्हाला वाटलं तर आवर्जून करा, ठीक आहे. आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा आई भगवतीच्या चरणी, माता रेणुकीच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एकडे व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.